नमस्कार प्रेक्षकांनो, तर आजच्या या नवीन भागात आपले स्वागत आहे. तर मित्रांनो, आपण मागच्या एपिसोडमध्ये बघितले होते की राजकुमार आपल्या भविष्यासाठी एकदम टेन्शनमध्ये असतो आणि त्याला सावली जिवंत आहे की नाही हे कळूनच घ्यायचे असते. त्यामुळे तो बऱ्याच लोकांना आपल्या हाताखाली कामाला लावतो. आणि मित्रांनो, इकडे आता जगन्नाथ आपली गुरुकुलाची जागा वाचवण्यासाठी तो ती जागा अबीरच्या नावावर करून घेण्याचे ठरवतो. आणि मित्रांनो, इकडे आता अमृता आणि ओवी आता आपल्या गाण्याच्या क्लासला जायला निघालेले असतात. तर तेवढ्यात त्यांना मोनिका भेटलेली असते. तर आता नेमकं काय घडतंय? मोनिका त्यांचं सत्य सगळ्यांसमोर आणते की काय? आता ओवी गाण्याच्या क्लासला जाऊ शकेल की नाही? आता इकडे राजकुमारला सर्व माहिती ठाऊक होईल की नाही? आता हे नेमकं काय घडणार आहे हे आज आपण आजच्या या नवीन भागात पूर्णपणे बघणार आहोत. तरी मित्रांनो, व्हिडिओ अवश्यपणे पूर्ण पहा, कारण माहिती संपूर्ण सांगितलेली आहे. तर आजच्या भागात आपण सुरुवात करतोय. तर मित्रांनो, आता इकडे सारंग आणि बबलू काका आधी सुशीला वहिनी पुन्हा त्या संतोषच्या बायकोला क्षमाला भेटायला आलेले असतात. आणि सारंग आणि सुशीला वहिनी त्या केसबद्दल तिथे चहाच्या टपरी शेजारी बोलत असतात. तर तेवढ्यात तिकडून एक तो माणूस दुसरा कोणीच नसून तर तो धनंजय असतो. आणि तो त्यांना तिथे बघतो. तर तो सारंगसाठी चहा घेऊन जातो आणि त्याची तिथे मुलाखत होती मित्रांनो. तर तो त्याचा परिचय देतो की मी धनंजय, मी एक डिटेक्टिव्ह आहे. तर सारंगला विश्वासात बसत नाही. तर सारंग म्हणतो, मी आजपर्यंत डिटेक्टिव्ह समोर बघितलेले नव्हते, तर आज मला तुम्हाला भेटून खूप चांगलं वाटतंय. तर धनंजय सारंगला विचारतो, तुम्ही नेमकं काय करतात? तर सारंग म्हणतो, आम्ही उद्ध्वस्त झालेले परिवार एकत्र आणतो, म्हणजेच मोडलेली लग्न पुन्हा कशी जोडायची हे आम्ही करतो. तर धनंजय त्यांना पाहून विचारतो, तर सध्या तुम्ही कोणत्या केसमध्ये गुंतलेले आहात? तर सुशीला वहिनी आणि सारंग त्यांना वसंत आणि क्षमाची पूर्ण माहिती सांगतात. तर धनंजय त्यांना म्हणतो, तुम्ही मागच्या वेळी जिथे भेटला होता ती जागा म्हणजे रस्ता किंवा चौक असेल. तर अशा ठिकाणी लग्न व्यवहारामध्ये तुम्हाला अशा या ठिकाणावर चर्चा करण्यास यश कधीच प्राप्त होणार नाही. तर तुम्हाला अशा ठिकाणी भेटावं लागेल जी जागा किंवा जे ठिकाण, जे वर्क प्लेस असेल, जे क्षमाच्या ओळखीतील असेल, अशा ठिकाणी त्यांना भेटा, अवश्य तुम्हाला यश प्राप्त होईल. तर तिथून आता त्यांची मुलाखत होते, चर्चा होते आणि ते तिथून आता धनंजय तिथून निघून जातो. आणि मित्रांनो, आता इकडे सुशीला वहिनी सारंगला म्हणते, तुम्ही तर त्यांचा नंबर का नाही घेतला? आपल्याला त्यांची पुढे जर मदत होईल तर तो धनंजय डिटेक्टिव्ह माणूस तिथून निघून गेलेला असतो. आणि आता मित्रांनो, सारंग इकडे मागे वळून बघतो तर तो तिथून निघून गेलेला असतो. आणि मित्रांनो, आता इकडे आपण मागे बघितले होते की मोनिका आपली पर्स नेण्यासाठी घरात आलेली असते. आणि तेवढ्यात आता इकडे ओवी आणि अमृता बाहेर क्लाससाठी जाण्याला निघालेले असतात. तर मित्रांनो, आज आता यांची इथे दरवाजामध्ये भेट होते. आणि आता तिथे एक मोठा इंटरेस्टिंग घडते. आणि तेवढ्यात आता मोनिका विचारू लागते, कुठे चालला? तर मित्रांनो, आपण बघितल्याप्रमाणे अमृता तिला म्हणालेली असते की आम्ही देवळात चाललेलो आहोत. तर तेवढ्यात आता मोनिका अमृताकडून तिची बॅग घेते आणि बॅग चेकच करायला लागते. तर तेवढ्यात आता तिलोत्तमाचा तिला फोन येतो. तिलोत्तमा म्हणते, अगं आपल्याला कुठं पिकनिकला नाही जायचं, एवढा उशीर का होऊ राहिला? तुझी पर्स तुला सापडली का? तर आता ती तिकडे वाट बघत असते. तर आता इकडे तिलोत्तमा म्हणते, कंपनीत आपल्याला भरपूर उशीर झालेला आहे, त्याच्यामुळं लवकर ये. मोनिका फोन बंद करते आणि तिची पर्स घेऊन तिथून निघू लागते. आणि तेवढ्यात ती मागे वळून अमृताला म्हणते, माझ्या मागे तुम्ही दोघीजणी काहीतरी करत आहात, पण लक्षात राहू द्या, या मोनिकाच्या नजरेमधून तुम्ही कधीच वाचू शकत नाही. आणि तेवढ्यात आता मोनिका तिथून निघू लागते. आणि आता इकडे मित्रांनो, अमृता आणि ओवी बोलतच असतात. तर आपण वाचलो आणि असं किती दिवस चालणार? पण ओवी म्हणते, चल जाऊ दे, आपल्याला उशीर होतोय. तर त्या तिथून निघून जातात आणि गुरुकुलकडे जातात. आणि आता त्या गुरुकुलकडे पोचतात. आणि आता मित्रांनो, इकडे राजकुमार ज्या महत्त्वाच्या कामासाठी बाहेर पडलेला असतो, तर ते काम म्हणजे तो एका त्या माणसाला भेटण्यासाठी बाहेर पडलेला असतो. आणि तो माणूस 8 वर्षापूर्वी ज्या स्टेशन कामाला होता, जिथे या राजकुमारच्या गुंडांनी सावलीला आणि तिच्या मुलाला मारले होते. तर त्यावेळी त्या ॲक्सिडेंटमध्ये म्हणजे यांनी ते गुंड पाठवले होते ना, ते त्यांच्या हाती नेमकं मेले की नाही हे जाणून घेण्यासाठी आता राजकुमार आपल्या त्या माणसाला कामाला लावतो. आणि तो त्याला विचारतो, तुम्ही नेमकं मला एक्झॅक्ट सांगा, नेमकं त्या दिवशी रात्री काय झाले होते? तर तो माणूस राजकुमारला सांगू लागतो की पाऊस चालू होता, रात्र भरपूर भयानक होती आणि त्या रात्री त्या बेळगावच्या त्या स्टेशनवर रात्री एक मूल आणि एक माणसाचा ॲक्सिडेंट झाला. की नेमकं काय झालं, नेमकं एवढं काही ठाऊक नाही. पण तो ॲक्सिडेंट झालेला बाई होती की माणूस हे मला एक्झॅक्ट माहीत नाही आहे. तर आता त्या ठिकाणी त्यावेळेस पोलीस पंचनामे ते सर्व झालं होतं. पण आता राजकुमार इतका गडबडीत असतो आणि तो पुन्हा तेच विचारू लागतो, तुम्ही मला नेमकं बरोबर सांगताय ना की त्या रात्री नेमकं बाई मेली की माणूस? पण मला कोण मेलं हे नेमकं मला एक्झॅक्ट सांगा, कारण मला त्यात
खूप इंटरेस्ट आहे आणि मला ती माहिती मिळणं एकदम गरजेचं आहे. तो माणूस म्हणतो, अहो सर पण आता 8 वर्ष झाली आहे आणि तुम्हाला नेमका यामध्ये एवढा इंटरेस्ट कसा आहे? तर राजकुमार म्हणतो, तुम्हाला काय करायचं आहे? मला त्या केसमध्ये इंटरेस्ट आहे. आणि आता मित्रांनो इकडे राजकुमार आता असं काही करतो ज्याचा तुम्ही कधी विचार पण केला नव्हता. राजकुमार आता खिशातून एक पैशाचा बंडल काढतो आणि त्या माणसाला देतो आणि म्हणतो, हे धर, आता तर तू काम करशील ना? तर आता माणूस म्हणतो, आता मला पण यामध्ये इंटरेस्ट आलेला आहे, त्यामुळे आता सर्व कामं करावीच लागतील. तर आता राजकुमार म्हणतो, माझ्यासमोर हे सर्व डाटा आणि सर्व माहिती आणून दे. आता तो राजकुमार त्याला पैसे देतो आणि तिथून निघून जातो. आणि मित्रांनो आता इकडे धनंजय डिटेक्टिव्ह या माणसाने सांगितल्याप्रमाणे सारंग आणि बबलू काका आणि सुशीला वहिनी इकडे क्षमा मावशीला भेटण्यासाठी गुरुकुलकडे येतात. आपली गाडी साईडला लावून गुरुकुलच्या प्रवेशद्वारापाशी येतात आणि सुशीलाला फोन करतात आणि मग एकदा त्या क्षमाला कॉल करून बघ, असं सारंग सुशीलाला म्हणतो. तर सुशीला आता क्षमाला कॉल करते आणि तिथे तिला बोलवून घेतात. तर मित्रांनो आता इकडे गुरुकुलमध्ये सावली आपल्या विद्यार्थ्यांना गाणी शिकवत असते आणि तेवढ्यात तिला जगन्नाथचा फोन येतो. तर जगन्नाथ म्हणतो, अगं सावली, एक महत्त्वाचे काम होते, तुला इकडे तहसीलदार कचेरीमध्ये यावं लागेल, तर काही महत्त्वाच्या सह्या घ्यायच्या आहे. तर मित्रांनो तुम्हाला तर माहीतच आहे, जगन्नाथजी आपली सर्व गुरुकुलची जागा अभिरच्या नावावर करण्याचा निर्णय घेतला होता. तर शक्यतो यामुळे त्या सह्या लागत असतील, त्यामुळे जगन्नाथनी सावलीला कॉल करून सांगितलं की तुला इकडे कचेरीमध्ये यावं लागेल आणि महत्त्वाच्या सह्या द्याव्या लागतील. आणि मित्रांनो ती विद्यार्थ्यांना सांगते की मी आता इथून चाललेलं आहे आणि तुम्ही तुमचा सराव चालू राहू द्या. जेव्हा ती तिथून बाहेर पडते तेव्हाच ती गेटमध्ये या बाकीच्या सर्वांना बघते की सारंग, बबलू आणि क्षमा आणि वसंत यांची काही चर्चा चालू असते. तर तेवढ्यात ती त्या सारंगला त्या सुशीलाशी खेळून उभा असते. तिला वाटतं की आता सारंगची बायको आहे, सारंग सुशीला संग लग्न केलेलं आहे आणि असं सावलीला वाटतं. आणि ती सगळं बघते आणि सगळेजण गेल्यानंतर क्षमाला याबद्दल सगळं विचारते सावली. आणि विचारल्यानंतर क्षमा म्हणती, ते सारंग सर होते, खूप मोठ्या मनाचा माणूस आहे, त्यांनीच सर मला पुन्हा एकदा विचार करण्यास भाग पाडलं. आणि सावली म्हणते, त्यांच्याबरोबर जी बाई माणूस होतं ती कोण होती? तर क्षमा म्हणते, त्यांची बायको असेल वाटतं, पण ज्या चांगल्या होत्या यांच्यासारखी जोडी जगात खूप कमी पाहायला मिळते. आणि मित्रांनो आता इकडे राजकुमार ज्या माणसाला आपली सगळी माहिती काढण्यासाठी जे पैसे दिलेले असतात त्याच माणसासाठी गाठ मोनिकाची सुद्धा घेते. आणि मोनिकासुद्धा त्या माणसाची गाठ घेतल्यानंतर मोनिका म्हणते, त्या राजकुमारला तुला सगळे पैसे चुकीचे रिपोर्ट द्यायचे आहे. आणि तो म्हणतो, पण तुम्ही तुमच्या स्वतःच्या नवऱ्यासंग असं का डबल खेळ खेळू राहिल्या? तर मोनिका म्हणते, तुम्हाला काय करायचे? तुम्हाला तर आता जी रक्कम राजकुमारने दिली होती त्याची डबल रक्कम मी तुम्हाला देऊ राहिले आणि तुम्हाला ती रक्कम मिळत आहे, तर तुम्हाला काय काळजी करायची? तर तो माणूस म्हणतो, रकमेचं नाही हो, पण असं नको होतं करायला. पण मोनिका त्याला डबल पैसे देऊन पैशाची लालच दाखवून ती तिचं काम करायला भाग पाडते आणि तो पण तयार होतो. तर तो म्हणतो, होऊन जाईल सर्व काम. आणि मित्रांनो आता इकडे मोनिका एक वेगळाच विचार करत असते मित्रांनो, ज्याचा विचार तुम्ही पण कधी केला नव्हता. ती एक असा मोठा विचार करत असते की ज्यामुळे सगळं काही आता उद्ध्वस्त होणार आहे. कारण मोनिकाचा विचारच एवढा बेकार होता आहे की तुम्ही सर्व हे ऐकून तुम्हीसुद्धा थक्क होणार आहात. आणि मित्रांनो आता इकडे ये सावली गुरुकुलच्या बाहेर बसल्या बसल्या विचार करत असते की तिच्यासोबत कसं घडलं होतं. आणि आता तेवढ्यात तिच्या डोळ्यातून पाणी येते. आता ओवी क्लास संपल्यानंतर बाहेर जाताना सावलीला बघते आणि ती म्हणते, अबीरच्या आई, तुम्ही इथे का बसलेल्या आहेत आणि तुमच्या डोळ्यातून पाणी का येत आहे? आणि मित्रांनो आता सावली आता ओवीला काय उत्तर देणार? आता सावलीची सत्य ओवीसमोर आता बाहेर येणार की नाही? आणि मित्रांनो हा मोनिकाचा जो मोठा विचार तो आता ती करत आहे, आता नेमकं काय असणार आहे? याचा परिणाम नेमकं मेंदळी परिवारावर किती मोठा होणार आहे याची तुम्हाला काहीच कल्पना पण नसेल. आणि हे सर्व जाणून घेण्यासाठी मित्रांनो आपल्या चॅनलला लगेच लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि हो मित्रांनो पुढील एपिसोड बघण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच व्हिजिट करा. आणि हो मित्रांनो याच मालिकेचे दररोजचे अपडेट व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला एकदा नक्कीच सबस्क्राईब करा.